PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। अखिल विश्व गायत्री परिवारच्या वतीनं काढण्यात आलेल्या ज्योती कलश यात्रेचं अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात येत असलेल्या उदखेड व वर्ला येथे आगमन झालं। उदखेड येथील संत गजानन महाराज मंदिरात भव्य स्वागत पार पडल्यानंतर ही ज्योत कलश यात्रा वर्ला येथे पोहोचली। उदखेड येथील माऊली मेडिकल स्टोअर्सचे संचालक सौवंदनाताई महेश मुंदडा आणि मुंदडा परिवाराच्या वतीनं ज्योती कलश यात्रेतील भाविकांना अल्पोपहार देण्यात आला। त्यानंतर ही ज्योत कलश यात्रा वर्ला येथे पोहोचल्यानंतर जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज सेवाश्रम वर्ला येथे या ज्योती कलश यात्रेचं जंगी स्वागत करण्यात आलं। 2025 पासून निघाली, आता नोव्हेंबर सुरू आहे, ती 30 नोव्हेंबर पर्यंत अमरावतीला आहे आणि 15 जानेवारी 2026 पर्यंत ती नागपूरला भ्रमण करेल आणि मग नागपूरवरून ती हरिद्वारला पोहोचेल। आणि सर्व रथ जे आता भ्रमण करत आहे संपूर्ण देशामध्ये, ते सर्वच्या सर्व रथ हरिद्वारला जमा होतील आणि त्या ठिकाणी 18 जानेवारी ते 21 जानेवारी पर्यंत कार्यकर्ता शिबिर आहे, त्यामध्ये त्यांना पुढच्या कार्यक्रमाची माहिती दिल्या जाईल आणि मार्गदर्शन होईल। गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन ही ज्योत कलश यात्रा संपूर्ण गावातून फिरवण्यात आली। 30 नोव्हेंबर पर्यंत अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात असलेल्या गावागावातून शांतीचा संदेश या कलश यात्रेच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं। अमरावती जिल्ह्यातील परिक्रमेनंतर दिनांक 15 जानेवारी 2026 पर्यंत ही ज्योती कलश यात्रा नागपूरला भ्रमण करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। जनमत लाईव्ह न्यूज करता मंगेश ओढाव यांची रिपोर्ट, अमरावती। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।